सर्वांना ओम साईराम माऊली. ओम साईराम. मराठा लाईफ या आमच्या YouTube चॅनल तर्फे ओम साई सेवा मंडळ आणि सर्व माऊलींचे मी स्वागत करतो. यंदाचं 3रं वर्ष आहे. बाबांचं हे बाबांच्या सेवेचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं 3रं वर्ष आहे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतोय आणि असंच उत्तरोत्तर आपल्याला बाबांचं जे सेवेचं कार्य ते पोहोचवायचं आहे. पण यंदाचं हे 3रं वर्ष आहे माझ्यासाठी. ओनली मला खूप गेल्या वर्षीचा अनुभव खूप भारी होता, तुम्ही नंतर सांगितलं. पण त्याच्यापूर्वी आम्हाला हे ऐकायला आवडेल की या वर्षीचा विशेष काय तुमच्याकडून मंडळातर्फे असणार. ओम साईराम. ओम साई सेवा मंडळ यावेळी 22वं वर्ष आहे मंडळाचं, पण पालखीचं यावेळी 21वं वर्ष आहे. पहिल्या वर्षी आम्ही फोटो घेऊन गेलो होतो. या वर्षी त्यानंतर आम्ही पालखीचं घेऊन साधारण यावर्षी 290 पालखी आहे. विशेष तर असं काही नाही आहे. बाबांची सेवा आहे जी आपण 8 दिवस करणारच आहे. पण यावर्षीमध्ये आमचे जो साई भक्त होता ललकारी जे आहे थोडं देऊ शकत, त्याच्यामुळे थोडं कुठेतरी मनामध्ये दुःख आहे. केसाठी आमचे मंडळाचे समाधान होते. गेल्या वर्षी अचानक त्यांचं एक्सपायर झाले. त्याच्यामुळे आम्ही यावर्षी एवढा उत्साह जोरात नाही केला सांगायला गेलं. पण त्याकडे बाबांची सेवा आहे ती 8 दिवस चांगल्यापणानेच होणार आहे. विशेष म्हणजे मंडळ यावेळी प्रयत्न करणार आहे की त्या साई भक्तांना आपण जे पाणी आहे आपण लोकांना 1-3 पाणी हे मंडळाचा प्रयत्न. विशेष म्हणजे ओम साई सेवा मंडळ हा कुठलाही राजकारणी पक्षाचा मंडळ नाही आहे. हा एक स्वतंत्र मंडळ आहे आणि यामध्ये जेवढे पण आमचे साई भक्त येतात म्हणजे कुठून लांबून येतात, पुण्यावर आले, कोल्हापूर आले, मुंबईवर आले, हा त्यांचा मंडळ आहे. आणि हा त्यांचा मंडळ ते पालखीला आपलं संपूर्ण शिर्डीपर्यंत बनवलं. देखील माऊली जे तुम्ही म्हणालात जे आपल्या गावात नाही आहे, नक्कीच त्यांचा सहवास आपल्या आजूबाजूला असेलच आणि ते आपल्याला बाबत असतीलच. त्यांच्या रूपाने कोण ना कोणतरी माऊली आपल्याला पुढे येऊन बाबांची ललकारी आपल्यापर्यंत पोहोचवतीलच. गेल्या वर्षी मी सुद्धा या पालखीला जॉईन झालोय आणि शिस्तबद्ध पालखी या आमच्या म्हणजे मी आता त्यांच्या ना म्हणणार मी सुद्धा पालखीचा एक भाग आहे. आमच्या पालखीची शिस्त बघण्यासाठी तुम्ही एकदा तरी आमच्या पालखीत यावं. या ठिकाणी मी आज या सर्व माऊलींना नमस्कार करेन. ओम साईराम. त्यांचं जे सेवा आहे ही खूप म्हणजे चिरंतन आहे. त्याचा अनुभव एकदा तरी आमच्या पालखीत या. ओम साईराम. ओम साईराम. गुरु साईनाथ महाराज की जय. नमस्कार मंडळी, मी नरेंद्र चंद्रकांत राव राणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ आपल्या YouTube चॅनलमध्ये. अवघ्या 1.5 महिन्यांनी म्हणजे 1.5 ते 2 महिन्यांनी आपण व्हिडिओ बनवतो आणि मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येतोय. त्याचं कारण विशेष आहे. पण बऱ्याच जणांनी मला मेसेज केलेले आहेत, आपल्या मित्र परिवाराने मेसेज केला की बाबा काय व्हिडिओ काय येत नाहीत, चॅनल वगैरे बंद करतोय का. तर आज मी सांगेन की चॅनल तर अजिबात बंद होणार नाहीये. थोडा वेळ लागेल, कन्सिस्टन्सी थोडी कमी होईल, पण चॅनल बंद होणार नाहीये. जे मला इंस्टावर फॉलो करतात त्यांना कदाचित कारण माहीत असेल की मी का थोडा एवढा विलंब लागला व्हिडिओ करायला. आज विशेष कारण आहे की मागे बघताय बाबांची पालखी निघाली आहे. सगळ्यात आनंदाचा दिवस आहे माझा आयुष्यातला की जेव्हा बाबांची पालखी निघते आणि नवीन वर्षाचं 11 ते 18 जानेवारीला जसं मी गेल्या वर्षी आपण गेलेलो त्याच पालखी मंडळातून यावर्षी सुद्धा आपण जाणार आहोत. थोडं उशिरा जाणार आहोत नेहमीप्रमाणे. तर काय आनंद असणार आहे पालखीचा हा नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये येईलच. या व्हिडिओमध्ये पालखी निघालेली आहे, मागे प्रस्थान करत आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.
स्वामी समर्थ म्हणू नका, साईबाबा, गजानन महाराज, श्रीपाद श्री वल्लभ, नरसिंह सरस्वती, अगदी ब्रह्मा विष्णू महेश या सर्व देव एकच आहेत. तुम्ही कुठच्या देवाला म्हणता त्याचं मनापासून नाव घ्या आणि कर्म चांगले ठेवा, मन स्वच्छ ठेवा, नक्कीच देव तुमच्या पाठीशी उभा राहतो. हे हा आमचा अनुभव आहे. काय माऊली? ओम साईराम. ओम पहिल्याच व्हिडिओमध्ये पहिलेच आपल्याला माऊली भेटलेलं. गेल्या वर्षी आपण यांचं दर्शन शेवटी घेतलेलं आणि ते पण शेवटच्या व्हिडिओमध्ये. अशा माऊलींची ओळख फार कमी वेळाने होते, कारण लवकरात लवकर पुढे येत नसतात. आपल्याला शोधावं लागतं, असा देव शोधावा लागतो. साईराम. पालखी काढणार आहेत ना, त्यांचा फोटो आम्हाला पाहिजे. सद्गुरु साईनाथ महाराज की. ओम साईराम. काय मला सांगाल या पालखीबद्दल तुमचा अनुभव? थोडक्यात सांगा, जास्त व्हिडिओ वाढवायचा नाही. कोणीतरी सांगा कसं वाटतं तुम्ही? बोला तुम्ही बोला. मग सकाळी उठून एवढ्या तुम्ही आयुष्य बदलून टाकलं. अरे वा, खूपच. बाबांनी पूर्ण आयुष्य सर्वांचं बदललेलं आहे. विचारायचं कारण हे की तुम्ही एवढ्या पहाटे सगळी घरातली कामं आटपून एवढ्या सुंदर साड्या नेसून तुम्ही इथे बाबांच्या दर्शनाला उभे आहात. त्याच्या मागचं तुम्हाला कारण विचारलं की सगळं सांभाळताना तुम्हाला साष्टांग नमस्कार की हे सगळं करून तुम्ही बाबांच्या ठिकाणी ते उपलब्ध झालात, त्यासाठी तुम्हाला खूप ओम साईराम. ओम साईराम माऊली.
पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. बाबांना निरोप देऊन आपण पुढच्या कार्यक्रमाला लागलो. लहानपणापासून जेव्हा देव कळायला लागला तेव्हापासून गणपती बाप्पा आणि साईबाबा यांच्यावर एक वेगळंच प्रेम जडलं. मग साई 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 करत आज इथपर्यंत पोचलो. आणि सगळा जो एकंदरीत या प्रवासामधली जी सेवा आहे ही गणपती बाप्पा चरणी आणि साईबाबांचरणी आपण देत आलो आहे. ती ॲटली त्यांनीच करून घेतली म्हणावं असं म्हटलं तरी हरकत नाही. ज्यांनी कोणी गुरुचरित्र वाचलं असेल ना त्यांना नक्की हे कळेल की तुम्ही देव कोणताही माना, म्हणजे तुमच्या मनातला जो देव आहे, मग साईबाबा असं म्हणत नाही आहे, कोणताही देव माना, फक्त मनातली श्रद्धा भक्ती आणि कर्म चांगले ठेवले की देव हा पाठीशी उभा राहतोच. मग तिथे ब्रह्मा विष्णू महेश का असेल ना. त्यानंतर श्री दत्त महाराज, श्रीपाद श्री वल्लभ, नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज, साईबाबा, छत्रपती शिवाजी महाराज हे देखील सुद्धा दैवी पुरुषच होते. हे तुम्हाला मी काय वेगळं सांगायला नको आणि ह्याची गुरुचरित्रामध्ये नोंद आहे. सांगायचं तात्पर्य एकच की मन स्वच्छ ठेवा, कर्म कर, चांगले कर्म करत राहा. हा देव आपल्याला नेहमीच आपल्या चांगल्या कर्मांना तथास्तु म्हणतच असतो. सो आणखी काय बनवू, याच्या पुढचे व्हिडिओ नक्कीच यापुढे येत राहतील. आता मी तिसऱ्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी पालखीमध्ये रुजू होणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटद्वारे कळवा. असेच छान छान व्हिडिओ यापुढे येतील. तोपर्यंत टाटा बाय बाय. देव पाठीशी आहे.